आतापर्यंत आपण पाहिलं, मानसीची सकाळची घाईगडबड सुरू होती. स्वरा शाळेत गेल्यावर आणि राघव ऑफिसला गेल्यावर मानसी माईंना घेऊन आश्रमात आले होते. आश्रमात अनिताच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. तितक्यात मानसीचा फोन वाजला. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 4. आश्रमात अनिताच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. तितक्यात मानसीचा मोबाईल वाजला. फोन आला म्हणून मानसी खिडकीपाशी गेली. योगेश वकिलांचा फोन. देवा, काही नकारात्मक बातमी देऊ नको आता. मानसी मनाशीच पुटपुटली आणि तिनं फोन उचलला. योगेश वकील आश्रमाचे कायदेशीर सल्लागार होते. हां, बोला योगेश सर, मानसी म्हणाली. मॅडम, आपल्या आश्रमाच्या त्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलंय तिथं आपली माणसं पाठवली होती मी. तिथले लोक म्हणत आहेत त्यांचा कुणी म्होरक्या आहे म्हणे, वीरेनभाई, त्याच्यासोबत बोला. तो जे म्हणल तसंच हे लोक करतील. वीरेनभाई चौधरी नाव आहे म्हणे त्याचं. आत्ताच काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटून आलाय म्हणे. त्याच्या जेलच्या वाऱ्या सुरूच असतात म्हणे. एकदम गुंड माणूस. एकंदरीत प्रकरण थोडं क्लिष्ट वाटतंय, योगेश वकील बोलत होते. ठीक आहे योगेश सर, कायदेशीर जे योग्य असेल ते तुम्ही करा, मानसी बोलली आणि योगेशनं फोन ठेवून दिला. वीरेन चौधरी, हा तोच तर नसेल? मानसीच्या डोक्यात शंकांचं काहूर माजलं होतं. वीरेन चौधरीचं नाव ऐकताच भूतकाळाचं काळकुट्ट मळभ तिच्या मनावर पसरायला लागलं. एक जोरदार वीज चमकली आणि मानसीच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. मानसीनं दचकून मागं वळून पाहिलं. अनिता, मानसी चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलली. काय झालं ताई? माफ करा मला. 2-3 आवाज दिले तुम्हाला, पण तुमचं लक्ष नव्हतं म्हणून खांद्यावर हात ठेवला मी, अनिता चाचरत बोलली. अगं, केवढी वीज चमकली ना आता, मला भीतीच वाटली. आणि तू कशाला सॉरी वगैरे म्हणतेस? काय म्हणत होतीस बोल. कार्यक्रम आवडला की नाही? काही खावंसं वाटलं तर सांगत जा, आणि काही त्रास झाला तरी लगेच सांगत जा, मानसी म्हणाली. हो ताई, नक्कीच. मला खरं तर तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. माझ्या घरीसुद्धा कुणी एवढं कौतुकानं केलं नसतं जेवढं तुम्ही केलंत आज, अनिता बोलत होती. बोलताना तिचे डोळे भरून आले होते. अगं, रडते काय अशी? बाळ रडकं होईल बरं, हस बघू, मानसी अनिताला समजावत होती. तितक्यात तिचा फोन पुन्हा वाजला. तिनं फोन उचलला आणि फोनवर बोलून ती माईंजवळ गेली. माई, चला निघूया का? मानसी माईंना म्हणाली. थांब की थोडं, जाऊयात थोड्या वेळानं. काय घाई आहे? माई म्हणाल्या. स्वराच्या शाळेतून फोन आला होता. तिची स्कूल बस खराब झाली आहे आणि पाऊसही सुरू आहे. तिला शाळेतून आणावं लागेल. तुम्ही इथंच थांबा, मी कार आत आणते, मग निघू आपण, मानसी बोलली आणि कार आत आणून तिनं माईंना कारमध्ये बसवलं. स्वराला आणायला दोघीजणी शाळेच्या दिशेनं निघाल्या. पाऊस सुरूच होता. मानसीनं शाळेच्या समोर रस्त्यावर कार उभी केली. छत्री घेऊन ती शाळेच्या गेटपाशी जाऊन उभी राहिली. 5च मिनिटात शाळेची बेल वाजली. मुलं मुली घोळक्या घोळक्यानं बाहेर येत होते. स्वरा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत येताना मानसीला दिसली. पाऊस सुरू होता तरी हातातली छत्री न उघडताच स्वरा गप्पा मारत चालली होती. मानसीनं स्वराला आवाज दिला. स्वरानं तिला पाहिलं आणि मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन ती मानसीजवळ आली. आई, तू कशाला आलीस ग? मी टीचरला सांगितलं होतं की बाबांना सांगा, मग ते चंदू काकाला पाठवतील, स्वरा चिडचिड करत बोलत होती. मानसीनं आपली छत्री तिच्या डोक्यावर धरली. अगं, काय झालं मी आले तर? आणि काय हा मूर्खपणा?
पावसात बंद छत्री हातात घेऊन फिरायचं? मानसी बोलत होती तेवढ्यात स्वरा रागारागानं तिथून गाडीच्या दिशेनं निघाली. गाडीचा मागचा दरवाजा उघडून तिनं पाठीवरची बॅग आणि छत्री मागच्या सीटवर भिरकावली आणि तोंड फुगवून गाडीत बसली. मानसी सुद्धा लगेच गाडीत येऊन बसली. मानसी कार चालवत होती. काय ग स्वरा, एवढं चिडचिड करायला काय झालं? आणि पावसात कशाला भिजलीस? पुन्हा सर्दी पडसं झालं तर? 10वीचं वर्ष आहे ना तुझं. उगी आजारी पडून वेळ वाया घालवू नको. माई स्वरासोबत बोलत होत्या. स्वरा मात्र रागानं फुगली होती. माई काय बोलत होत्या ते चुपचाप ऐकून घेत होती. मानसी गाडी चालवताना रिअर व्ह्यू मिररमध्ये बघत होती. स्वराचा चेहरा दिसावा म्हणून मुद्दाम तिनं आरशाची ॲडजस्टमेंट केली होती. स्वराच्या चेहऱ्यावर राग अगदी स्पष्ट जाणवत होता. काय करावं ह्या पोरीचं काय माहीत. छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो आजकाल. काही बोलायची सोयच राहिली नाही. जेव्हा बघावं तेव्हा राग आपला नाकावरच. मी घ्यायला आलेलं का आवडलं नसेल स्वराला? मानसी स्वराचाच विचार करत गाडी चालवत होती. विचाराच्या तंद्रीत घर कधी आलं ते तिलाही कळलं नाही. तिनं गाडी अंगणात पार्क केली. स्वरा तावातावानं गाडीतून उतरली. गाडीचा दरवाजा धाडकन आपटून ती घरात गेली. पावसात भिजलेली ओली बॅग तशीच सोफ्यावर फेकून ती आपल्या रूममध्ये निघून गेली. स्वरा, काय हे असं वागतात का? मानसी स्वरावर चिडली होती. वीरेन चौधरीचं नाव ऐकून आधीच तिचं डोकं भणभणायला लागलं होतं आणि त्यात भरीसभर स्वरा विचित्र वागत होती. तू थांब ग, मी बोलते तिच्यासोबत, माई म्हणाल्या. त्यांनी गीताला हळदीचं दूध बनवायला लावलं. दुधाचा ग्लास घेऊन त्या स्वराच्या रूममध्ये गेल्या. अगं, वेण्या तर सोडायच्या ना, केस ओले झालेत ना पावसात भिजल्यामुळं, माई दुधाचा ग्लास टेबलवर ठेवत म्हणाल्या. माईंना बघून स्वरा थोडी शांत झाली होती. तिनं तिच्या वेण्या सोडल्या. माई टावेल घेऊन तिचे केस पुसून देत होत्या. मज्जा येते ना पावसात भिजायला? मला तर बाई खूप आवडायचं. आताही भिजावं वाटतं, पण आता काय, वय झालं, माई बोलत होत्या. तरी स्वरा शांत होती. तुला माहिती स्वरा, मी पावसात भिजले ना की माझी आई, म्हणजे तुझी पणजी ग, एक मोठा धपाटा घालायची पाठीत. तरी मी भिजायचे बरं. स्वतःच्या मनाला जे वाटेल तेच करायचे मी. तू अगदी माझ्यावर गेली आहेस या बाबतीत. पण तुला सांगू, आपली आई जे म्हणते ना ते ऐकावं. आता काही वाटत नाही बघ तिच्या सांगण्याचं. पण मग आपण मोठे झालो ना की असं जीव तोडून सांगणारं भेटत नाही बघ कुणी. आई ती आईच असते. तिची सर नाही येत कुणाला. ती काय मुद्दाम रागवण्यासाठी बोलते का? तुझी काळजी असते म्हणून बोलते ना, माई स्वराला समजावत होत्या. एखाद्या वेळेस पावसात भिजलं तर काय वाईट होणार आहे का? स्वरा नाक फुगवत बोलली. भिजायचं ना, कोण म्हणतं भिजायचं नाही? तूच बघ, आता भिजलीस, केस पण वाळवले नाहीस. सर्दी पडसं झालं तर शाळा अभ्यास बुडेल ना. म्हणून आईला तुझी काळजी वाटते ग, बाकी काही नाही. हे दूध घे आणि तुझी बॅग उचलून आण हॉलमध्ये फेकलेली. पुस्तकं बघ ओली झाली का, बॅग वाळत घाल आणि हो, आईला सॉरी म्हण बरं. माईंच्या समजवण्याचा थोडाफार फरक पडला. स्वरानं दूध पिलं, आपली बॅग आणून पुस्तकं काढली, बॅग वाळवायला टाकली. पण मानसीसमोर जाऊन तिची काही बोलायची हिंमत होत नव्हती. 1-2 वेळा तिनं हॉलमध्ये चक्रा पण मारल्या. मानसी चहा घेत लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलेली दिसली. मानसीनं तिला पाहिलं, पण न पाहिल्यासारखं करून ती सुद्धा काहीच बोलली नाही. स्वराला मात्र मानसीचा अजून राग आला. स्वरा सुद्धा शांत बसून होती. संध्याकाळ झाली. माईंनी देवासमोर दिवा लावला. धूप उदबत्तीचा
मंद सुगंध घरभर दळवायला. मानसी तिथंच होती. स्वरानं रोजच्यासारखं शुभम करोती म्हटलं आणि एक शब्दही न बोलता ती तिच्या रूममध्ये गेली. पुस्तकं काढली आणि अभ्यास सुरू केला. मानसी हळूच तिच्या रूममध्ये डोकावली. तिला स्वरा अभ्यास करताना दिसली. काय होईल पुढे? स्वराचं आणि मानसीचं नातं असंच राहील का? स्वरा आपल्या आईवर का चिडचिड करते? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथामालिका हे जीवन सुंदर आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कथेच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.